पहिली जोडी मैदानाकडे आपण पाठवा. बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान या ठिकाणी अनुभवायला मिळेल. A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 चं हे पर्व दुसरं. सुमितदादा पाटील आणि संदीप शेठ पाटील या A1 जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. चला लवकरात लवकर शिवकर टीम पहिली जोडी मैदानाकडे आपण पाठवा. आज बरोबर शेड्यूल आजच्या रात्रीचा सुरळीत पुढे चाललाय. योगेश भोईर आजही थोडासा अपयश योगेश भोईर यांच्या पदरी आला. 2 डॉट बॉल साठी पारितोषिक होतं. स्वस्तिक मात्रे चा संघ मात्र पराभूत झाला. 11 स्टार तारा आणि घरच्या मैदानावरती धाकटी जुई संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सध्या स्वस्तिक मात्र जाकी चांगला आहे. राहुल बघ गौड त्याच्याकडे त्याचा जास्त फोकस आहे. आता क्रिकेटकडे कमी आहे. चला आपण मॅचला सुरुवात करूया. बिग फाईट जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आणि व्यासपीठात उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट या खरंतर वाहिनीच्या माध्यमातून टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जात आहे आणि खूप चांगलं हे खरंतर क्रीडांगण. आउटफील्ड सुंदर आहे, विकेट सुंदर आणि या विकेटने मात्र आजच्या रात्रीमध्ये थोडीशी गोलंदाजांना मदत दिली. चांगला फायदा झाला. कालच्या रात्रीमध्ये देखील हुतूम टीमने बलाढ्य टाकीगाव टीमला शेवटच्या 3 बॉलमध्ये 1 रन करून दिली नव्हती. तो संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला, टॉप 5 मध्ये. रोहन यांच्या चेहऱ्यावरती सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे, कारण स्वस्तिकच्या संघाला पराभूत केला. आणि खास करून योगेशची बॅटिंग कधी लागेल का हा प्रश्न पडला. बोम बोम योगेश भोईर कधी फॉर्म मध्ये येईल. लीग मॅच मध्ये 3 वेळा 0 आणि आजच्या दिवसामध्ये देखील खराब कामगिरी योगेशकडून पाहिली आपण. आणि कांचन पालकर आमच्याकडे संपूर्ण अपडेट देत असताना या स्पर्धेचा. योगेश शपथ ना मी तर डावाला सुरुवात झाली आणि बघा लगेचच दोन्ही संघाचे मैदान कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विशाल असेल किंवा दुसरा कोणता गोलंदाज हे पाहावं लागेल. सलामीवीर दोन्ही खेळाडू संदीप पाटील, मागच्या सामन्याचा सामनावीर आणि त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू वासुदेव आंग्रे खरं तर यंगस्टर आहे. आणि शिवकर संघासाठी मात्र हा खेळाडू नक्कीच प्रभावित राहिला. अनेक स्पर्धांमध्ये असा खेळाडू यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वासुदेव आंग्रे आणि एका बाजूला संदीप पाटील. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तर खारकोपर संघाचा सज्ज होतो विशाल घरत, फिरकीचा जादूगार. ॲडव्होकेट दीपक घरत यांना आपण पाहता. ॲडव्होकेट अस्मित घरत यांचा आज वाढदिवस आपण काही क्षणातच संपन्न केला होता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. 2 वॉल एज्युकेटेड पर्सन आणि संपूर्ण आमचे आयोजक सोमनाथ भाई क्या बात आहे. प्रणवला आपण पाहत आहे, त्यांचा वाढदिवस देखील आम्ही लीगमध्ये संपन्न केला. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. आदेशला घाम फोडला होता अमितने. तर डावाला सुरुवातील पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले मध्ये विशाल आणि समोर असेल वासुदेव आंग्रे हा खेळाडू. त्याचबरोबर संदीप पाटील नॉस्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्ले ऑन खारकोपर विपक्ष शिवकर असा हा सामना. दुसऱ्या फेरीमधला पहिला बॉल ओव्हर द स्टम्प्स पुढे आले होते. अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न होता पण बॉल टप्पा पडला, बाहेर काढला आणि इथे पहिला निर्धाव चेंडू टाकताना पहिला विशाल घरत या खेळाडूला. दिनेशदादा पाटील सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांनाही आपण पाहता. कारकोबर नगरीचे मान्यवर गुडघा टेकलाय, यावेळेला स्लॉग हिट केलाय. स्क्वेअर लेग मध्ये पाठवला बॉलला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, 4 धावा चौकार. तर या दरम्यान आर्किटेक्ट राहुल भोईर यांचं आगमन. धाकटी जुई गावामध्ये आपण जर का गेलात तर अनेक बंगलोज तुम्हाला पाहायला मिळतील. त्या बंगलोजच्या अनेक डिझाईन्स ज्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आल्या ते आमचे राहुल भोईर आर्किटेक्ट. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न केला होता वासुदेवने
मागचा फटका आपण पाहिला खतर बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचले, बॉलला टर्न होऊन दिला नव्हता, स्विंग होऊन दिला नव्हता. चांगला खरं स्ट्रोक्स स्क्वेअरलेगमध्ये आपण पाहिला वासुदेव वांगरे यांच्या माध्यमातून. विशाल घरतचा पुढचा बॉल पुढे टाकला होता, हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल पूर्ण केली. संदीप रिस घेईल का? नाही, कारण धनेश अतिशय चपल असा हा खतर खेळाडू डीपमध्ये होता. त्याने बॉलला उचललं, फेकलं, एक रन या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शिवकर टीमला धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती बिनबाद 5 धावा, किमान 40 प्लस रन बनवावे लागतील या खरं तर इनिंगमध्ये. कारण आजच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं लो स्कोरिंग सामने डिपेंड देखील होताना पाहायला मिळाले. मागचा सामना आपण पाहिला खतर 39 धावांचा यशस्वी बचाव केला आणि जवळजवळ 8 रनने मात्र धाकटीजुई संघ जिंकला. खरं प्रीमियर लीगमध्ये 41 धावा डिपेंड करत विंदने संघ, देव एंटरप्राइजेस विंदने संघ चॅम्पियन बनताना पाहिला आपण. यावर थोडासा बाहेर काढला बॉल आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केले, फिंगर रोल केले. खतर डाव्या हाताच्या फलंदाजाला हा खतर लेग ब्रेक होता, परंतु ॲक्च्युली हा पण बॉल पाहिला तर विशालचा ऑफ ब्रेक होता आणि तो बॉल भरपूर बाहेर निघाला. त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण जर पाहिली बिनबाद 6. नेक्स्ट बॉल ऑन साईडला बॅटच्या टो एंडला लागला, फटका फसला. झेलखाली फिल्डर आले त्या ठिकाणी, स्वतःवरती निराश आता झाले कारण बॉल थोडा टर्न झाला होता, बाउन्स पाहिला आणि त्याच वेळेला मोबाईलला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॅटच्या टो एंडला हा फटका मिडॉनला झेल टिपला. पहिला खेळाडू संदीप पाटील बॅक टू द डग आउट. मान्य आमचे मित्र योगेश भोईर यांचे पिताश्री, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन, सहर्ष स्वागत आम्ही करतोय आपल्या स्पर्धेच्या वतीने. नवीन खेळाडू प्रेम मैदानाकडे चला. प्रेम गायकवाड 3ऱ्या क्रमांकावरती, पहिला खेळाडू बाजाला. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने अप्रतिम फलंदाजी पहिल्या डावामध्ये केली होती, संदीप पाटील. तर स्वतःवरती निराश झाला, हताश झाला कारण बॉल थोडा टर्न झाला होता, स्विंग बॉल आणि बरोबर बॅटची टो एंड घेत मात्र बॉल त्या ठिकाणी मिडॉनमध्ये विसावला. शतरक्षक हातामध्ये चांगला झेल टिपला त्या ठिकाणी शतरक्षकाने. आर्यनने कॅच पकडला, चांगला करता डीप मिडॉनच्या दिशेमध्ये आपण पहिला. नवीन खेळाडू प्रेम गायकवाड 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या उभारायचे पहिल्या सत्रामध्ये आणि आता पहिल्या 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या आपण या ठिकाणी धावफलकावरती पाहत आहे. हे षटक विशालचं पॉवर प्ले मधलं. आज प्रतीक इंज्युअर झाला, लाऊड अपील झाली होती, लेग बिफोर द विकेटसाठी अपील. क्या बात आहे, जोरदार अपील होती. खतर अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आय थिंक आत्मविश्वास कमी, कारण बॉलचं इम्पॅक्ट लाईन आणि त्याच वेळेला आपण पाहिला बॉलचं हाईट फॅक्टर हे देखील फार महत्त्वाचं असतं. डिरेक्शन तेही फार महत्त्वाचं असतं या गोष्टीसाठी. आणि पंचांनी सांगितलं खेळाडू सुरक्षित आहे, त्यामुळे आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. कारकोपर टीम वेळ वाचवा आपण प्लीज. आणि पुढचा सामना असेल यानंतरचा होणारा, चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आपण जास्त एकत्र यायचं ना, फिल्डिंग लावून घ्या. टाईम अलर्ट केलाय आम्ही प्रत्येक टीमला. नेक्स्ट मॅच सावरकर विपक्ष एका बाजूला असेल. खरं तर घरच्या मैदानात खेळणारा धाकटी जुई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणही तयार राहा पुढच्या सामन्यासाठी. आज बरोबर अगदी वेळेवर आपण पुढे चाललेलो आहोत आणि इथे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना शिवकर टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 6, ज्यामध्ये वासुदेव आंग्रे याच्या बॅटमधून आपण एक स्लॉग हिटचा चौकार पाहिला. हा अपवाद राहिला, अन्यथा हे षटक राहिलं विशालच्या नावावरती. हर्ष मसाय यावेळी सेकंड ओव्हरमध्ये आले. प्रतीक पाटीलची चर्चा आपण केली. हा खेळाडू आज इंज्युअर झाला पहिल्याच सामन्यामध्ये आणि त्याच वेळेला रणजित पाटील हा खेळाडू देखील टीममध्ये नाही आहे. बरेचसे खेळाडू त्यांची अनुपस्थित तुम्हाला या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे जबाबदारी आता खतर या प्रमुख खेळाडूंना घ्यावी लागेल, खास करून विशाल, हर्ष मसाय, आयुष गोंधलीसारखा एक चांगला आक्रमक फलंदाज, धनेश भोईरला आपण पाहता टीममधला आणखीन एक अनुभवी खेळाडू. खतर या खेळाडूंना मात्र रिस्पॉन्सिबल इनिंग खेळावी लागेल. प्रणितला आपण पाहताय. बरेचसे खेळाडू खारकोपरचे या स्क्वॉडमध्ये आहेत. वासुदेव आंग्रे यंग टॅलेंट स्ट्रायकिंग एंडमध्ये, बॉलिंग मार्कमध्ये हर्ष मसाय हा खेळाडू. पॉवर प्लेचं बंधन या ठिकाणी हटवलं गेलं, फिल्डिंग विखुरली गेली. हा पंप जॅक या वेळेला फिरून मारला बॉलला नटरंग स्टाईलने, पिकअप शॉट आणि बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर आणि पहिल्याच बॉल स्वागत 6 धावा.
चांगला फटका पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. षटकार लगावत असताना हा खेळाडू 6 रन्सने मात्र सुरुवात केली या डावाला, या षटकाला. धावसंख्येत वाढ, एकूण धावा आपण पाहता धावफलकावरती 1 गडी बाद 12. चला थोडा वेळ वाचवा. आम्ही नेहमी प्रत्येक संघानं सांगू या गोष्टी. रात्रीची स्पर्धा त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. जितका उशीर होईल तितका मात्र या स्पर्धेला नक्कीच थोडासा विलंब होत जाईल. आणि पुन्हा 158 किलो बंटी घरत, आणि पुन्हा एकदा हा फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर. लगातार दुसरा धमाका. वासुदेव आंग्रे इज ऑन फायर. आणि आजचा रेकॉर्ड आणखीन एक, क्या बात आहे. याही वेळेला तलवारीप्रमाणे बॅट फिरवली आणि या आजच्या रात्रीमध्ये सलग 3 षटकार वासुदेव आंग्रेच्या बॅट मधून पाहिले. कमालीची फटकेबाजी. 3 खर तर वासुदेव आंग्रेच्या रूपाने नवा कोहिनूर मात्र आता शिवकर टीमला मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण मागील 1-2 वर्ष हा संघ थोडासा बॅटपंचमध्ये होता. आणि जर काही यंगस्टर असे तयार आले पुढे होऊन चांगली कामगिरी करू लागले तर मात्र नक्कीच पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हायला वेळ लागणार या टीमला. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी दहशत या संघाची होती. ती दहशत पुन्हा एकदा कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल. खरं तर स्टायलिश आमचे ॲडव्होकेट दीपकबाई घरत यांना पाहत आहे. खरं तर बियर्ड लुक, त्याच वेळेला खरं तर जंटलमॅन पर्सनॅलिटी त्यांच्या पण पाहू शकाल. आणि खरं तर यंदा लवकरच त्यांचे सेकंड इनिंग सुरू होईल. 2-4 होतील हीच आपण खरं तर ईश्वरचरणी प्रार्थना करूया. दीपकबाई गरत तुम्हाला शुभेच्छा. आमचे बड्डे बॉय अस्मितबाई गरत ॲडव्होकेट, नक्कीच त्यांचंही कर्तव्य आहे. भरपूर हळदी भेटेल आपल्याला धाकटी जुईमध्ये. चौथा येईल का? कट केला बॉलला, थोडासा लेंथ मागे घेतली आणि टप्पा चांगला होता. बॉल टप्पा पडला, खाली राहिला, बरोबर निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे खरं तर थोडासा जो अप्रोच पहिल्या 3 बॉलती दाखवला आक्रमक तो पाहायला मिळाला नाहीये. सुरुवातीलाच मन बनवता डिफेन्सिव्ह मोडमध्ये आले होते त्या ठिकाणी वासुदेव आंग्रे. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल आपण पाहिला. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकाची 24, 1 गडी बाद. रिव्हर्स खेळायचं होतं आणि इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. रिव्हर्सचा प्रयत्न जरूर झाला, बॉलच्या लाईनमध्ये आले होते. लॅप शॉट ज्याला म्हणता येईल तो फटका खेळत असताना मात्र इथे पूर्णपणे अपयशी राहिला वासुदेव आंग्रे. हा खेळाडू कमबॅक केलंय आता या ठिकाणी. पण जर पाहिलं गोलंदाज हर्ष मसाय या खेळाडूने, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये 3 षटकार, सलग 2 डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिले आपण. शेवटचा बॉल या ओव्हरमधला एच अँड टेकन, प्रत्युत्तर दिलं या ओव्हरमध्ये. 3 षटकार 2 डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवरती ज्याने 3 षटकार मारले त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं हर्ष मसाईने. हे कमबॅक आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना शिवकर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली. 2 गडी बाद 24 धावा.
मद डीजे प्रशांत. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा स्कोर कार्ड मध्ये पण पाहिल्या तब्बल 24. नवीन फलंदाज मैदानाकडे चालले. मनोज रसाल हा खेळाडू मैदानाकडे चालला. 4थ्या क्रमांकावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 6, सेकंड ओव्हरमध्ये 18 आल्या. तिसरं षटक आयुष गोंधळी हा खेळाडू. कालच त्याचा देखील वाढदिवस संपन्न झाला. अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीममधला आयुष इथे मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय. तिसरं षटक पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 आला. 12च्या सरासरीने ही सरासरी कायम राहिली तर 40+ रन मी मगाशी प्रेडिक्ट केलं होतं. त्याच्याही पुढे जातील. 48-50च्या आसपास पोहोचेल बॅटिंग करताना शिवकर संघ. आणि इथून तुम्हाला मात्र रन आता वाचवावे लागतील, रोखावे लागतील. कारण बॉलिंग अटॅक हा शिवकर संघाकडे देखील तितकाच चांगला आहे. प्रत्येकची कमी नक्कीच जाणवेल या मॅचमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू, एक षटक आणि त्याच्यावेळेला अफलातून बॅटिंग ही प्रतीकच्या माध्यमातून पाहिली. थोडासा इंज्युअर्ड झाला, लवकर तो कमबॅक करेल. पहिला चेंडू बॅकफुटला आले. झेलचा प्रयत्न, जजमेंट चुकला फिल्डरचा आणि त्यानंतर बॉल डोक्यावरून निघाला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. हा नशिबाचा चौकार. ऑब्जेक्शन आलंय खरं तर बॉलरच्या शैलीवरती. चला चेक केलं जाईल. आयुषच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे रोहित या आपण ऑनस्क्रीन आम्ही चेक करू. तुम्ही सामना चालू ठेवा. ऑनस्क्रीन पाहिलं जाईल. ज्या त्रुटी असतील त्या जर पाहण्या मिळाल्या, आढळल्या तर मात्र बॉलर्सला पेनल्टी मिळेल. पुन्हा एकदा आदळलेला आपटलेला हा बॉल शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला पूल करायचा, परंतु प्रॉपर रडारमध्ये चेंडू आलेला नाही. त्यामुळे सिंगल घेताना पण प्रेमला पाहिलं. 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डमध्ये तब्बल 29 धावा. 29, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक मार्ग असतं. पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार मिळाला. खराब फिल्डिंगचा फायदा झाला. आपण पाहिला कदर शिवकर टीमला. आमचे सुप्रसिद्ध खदर उद्योजक संग्रामभाई गरत या स्पर्धेचा आनंद घेत असताना खूप मोठे खदर रिअल एस्टेट क्षेत्रातील नाव आणि नेहमी धाकटीजूच्या क्रिकेटसाठी मोठं पाठबळ देणारे हे व्यक्तिमत्व संग्रामभाई गरत या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनापासून स्वागत. फुल लेन डिलिव्हरी, थोडासा फ्लाईट दिली बॉलला आणि असं वाटलं एखादा मोठा फटका येईल, परंतु बॉल टप्पा पाण्याचा गरकन फिरला आणि विकेट किपर हर्षलच्या हातामध्ये विसावताना पण पाहिला हा निर्धाव चेंडू. 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. वन्स अगेन पुढे आले होते खेळाडू आणि इथे मात्र आपण पाहता यष्ट्याचित हा विकेट जाईल. आता आयुष्य खात्यामध्ये खेळाडू बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. मनोज रसाल. 1 मोर विकेट डाऊन. संपर्क झाल्यानंतर नव्हता. त्यानंतर आपण पहिला प्रेमची रिॲक्शन जर पाहिली तर नक्कीच त्याला देखील दुःख झालं या गोष्टीचं. कारण हाफ ट्रॅकर मध्ये एखादा मोठा फटका यायला हवा होता ही अपेक्षा होती. संदेश कडून स्विंग अँड मिस. वन्स अगेन अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे. कमालीचं कमबॅक केलं आयुषने. फिंगर रोल करत असताना असं म्हणतात ना, आपण जर का ठाण्यामध्ये गेलो तर फिरकीचं माहेरकर म्हणून वाडेकर संघाला समोर आलं तर एका बाजूला पनवेलमध्ये जर कधी आलात तर नक्कीच खारकोपर संघाकडे क्षमता आहे. त्या टीममध्ये जास्तीत जास्त फिरकी गोलंदाज आहेत. त्यामधला हा खेळाडू. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 3 गडी बाद 30 धावा.
गडी बाद 30 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. आता शेवटचं षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं आणि या अगोदर टॉससाठी सावरकर टीमचा कॅप्टन आणि त्याचवेळेला धाकटी जुई संघाचा कॅप्टन. नेक्स्ट मॅच बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. घरच्या मैदानावरती वेगळा ॲडव्हान्टेज धाकटी जुई टीमला मिळाला. बॉलिंग अटॅक त्या संघाकडे चांगला होता त्यामुळे त्या टीमने 39 धावांचा यशस्वी बचाव करत तब्बल 8 रनने तो सामना जिंकला आणि एका बाजूला तारासंघ पराभूत झाला. परंतु यानंतर आणखीन एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल ते म्हणजे सावरकर या संघाचं. मोरिया 11 सावरकर सुमित घरतचा संघ या टीमसोबत तुम्हाला पुढच्या लढतीमध्ये खेळावं लागेल. हर्षल ठाकूर बॉलिंग मार्कवरती आलेत. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन या आपण सावरकर आणि एका बाजूला धाकटी जुई संघाचा कॅप्टन. समोर आता असेल प्रेम गायकवाड. अभी नाही तो कभी नाही अशी इनिंग मात्र या खेळाडूला साकारावी लागेल या मॅचमध्ये. पहिलाच बॉल ऑन साईडला गॅपमध्ये फटका आणि बॉल निघाला. वन बाउन्स ओव्हर द लाईन. लास्ट ओव्हरमध्ये पहिल्या बॉल होती ब्लास्ट चौकार. चा पण इतिहास चालला तर अगदी मागील 4-5 वर्षा अगोदर या खेळाडूला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या वतीने इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर असा हा पुरस्कार त्याला 2018ला मिळाला होता. रायगडमधला उदयनमुक्त सितारा म्हणून प्रेमची निवड झाली होती. कारण त्या खरं तर कालखंडामध्ये प्रेमने अशीच भन्नाट कामगिरी केली होती की खरं तर प्रत्येकाची त्याने मने जिंकली होती. अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने साकारली. म्हणूनच मगाशी म्हटलं 2 वर्ष या संघाच्या वाट्याला बॅटपाच आला. कारण मागील त्या अगोदरच्या वर्षाची कामगिरी जर पाहिली तर सातत्याने मोठ्या प्रतिस्पर्धी संघांसोबत चांगली कामगिरी करणारा हा शिवकर संघ आणि पुन्हा एकदा आपल्या लयमध्ये आलाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला बिगिटचा प्रयत्न होता पण तो प्रॉपर कनेक्शन नाही आहे. क्रॉस बाडेड खेळले. थ्रो अतिशय वेगवान पाहायला मिळाला. यतीन यस माफियाचं धनुष्य आहे त्या ठिकाणी बरोबर मिड विकेटला. 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती तब्बल 3 गडी बाद 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील शेवटचे 4 निर्णायक चेंडू. धावसंख्या पण जर पाहिली धावफलका तब्बल 35 आणि समोर असेल आता संदेश पाटील हा खेळाडू. हर्षद ठाकूरचं हे षटक फार निर्णायक आहे. ऑन साईडला खेळायचं होतं इथे मात्र मिस टायमिंग फटका जरूर आहे पण तो वॅकेंट एरियामध्ये पडलाय. मग तो प्रेमने स्वतःवरती विश्वास दाखवला. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे कारण त्याला माहिती आहे या ओव्हरमध्ये जे काय करायचं ते आता मलाच करावं लागेल. कारण मोठ्या अपेक्षांचा ओझं घेऊन हा नेहमी मैदानामध्ये खेळाडू उतरत असतो आपल्या संघासाठी. त्या अपेक्षा त्याला पूर्ण करून द्यायच्या आपल्या संघासाठी. त्यामुळे स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे. धावसंख्या पण जर पाहिली धावफलकावरती 3 गडी बाद 36. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. हर्षल तयार होतोय. हर्षल देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये. त्याला देखील माहिती आहे प्रतिस्पर्धी फलंदाजाला कशा पद्धतीने डॉमिनेट करावं. आणखीन एक सिंगल. पुन्हा एकदा प्रेमला आता नॉन स्ट्रायकिंग एंडला जावं लागेल. आता डू वर्ड आहे संदेशसाठी परिस्थिती आहे. करो या मरो. षटकार चौकार मारावेत लागतील कारण 2 बॉल बाकी आहेत शेवटचे. टार्गेट तुम्हाला सेट करायचं मी मगाशी म्हटलं 40+ रन बनवावे लागतील आणि आतापर्यंत 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 रन ऑन स्कोर कार्ड. ऑन साईडला हा फटका आडव्या बॅटने केले. वाडी स्लॉंगरला फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल. रिस्क घेतली विकेटची संधी आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद. फक्त 1 बॉल बाकी आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. सुमित दादा पाटील आमचे खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांचं इथं आगमन संदीप दादा पाटील. त्यांना आपण पाहता एवन जोडी राजबिंड असं हे व्यक्तिमत्व. सुमित दादा पाटील या स्पर्धेचे आमचे आयोजक. नवीन खेळाडू चाललाय मैदानाकडे. चेतन ढवळे हा खेळाडू. चेतन ढवळेला आपण पाहता मैदानाकडे वाटचाल करत असताना या मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये दाखल होतील. चेतन ढवळे समोर संदेश पाटील. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा हा चेंडू. प्रेम मैदानाच्या बाहेर गेलेला नाहीये आणि इथे शेवटचा बॉल. यस वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आला. त्यामुळे अतिरिक्त रन्स या ठिकाणी मेल बॅटिंग करताना शिवकर टीमला. धावसंख्या पण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत 39. लास्ट बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा हा शेवटचा चेंडू असेल आणि हर्षलने देखील कमबॅक केलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30 होत्या. अंतिम ओव्हरमध्ये पहिल्या 5 मध्ये 9 आल्या.
एंड इज वेल, शेवट गोड केलं हर्षलने. आणि इथे आपण पाहिला पंचाने सांगितलं हा बॉल खरं तर निर्धावा, त्यामुळे कोणत्या प्रकारचे रन शिवकर टीमला मिळणार नाही. आणि खरं तर न्यूमरिकल टार्गेट ज्याला म्हणतात तेच सेट झालं. 40 धाव फलकामध्ये 40 4 ओव्हरमध्ये बनवायचे. आणि या अगोदर आपण टॉसकडे बघूया. सावरकर विपक्ष धाकटी जुई. हॅलो, चला आपण टॉस करतोय. सुमित शेट पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसरा साखली सामना. हेमंत खरं आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. A1 जोडी पुरस्कृत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक आणि या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील हा दुसरा साखली सामना. मॅच 4 षटकांची पुन्हा एकदा पाहायला मिळेल. छापा मागितलाय सावरकर टीमनं आणि ते छापा आलाय. टॉस जिंकला. जितेश, काय निर्णय? फिल्डिंग करू आम्ही. चला, फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एकीकडे चांगली मॅच पाहायला मिळते शिवकर संघ आणि दुसरीकडे खारकोपर या दोन ताकदवार संघामध्ये. आणि पहा, आयोजक पुन्हा एकदा सूचित करतायत टाइम अलर्ट आहे. संपूर्ण रात्र आम्हाला योग्य वेळेवरती पूर्ण करायची. आणि दुसरी मॅच साखली सामना एकीकडे MMV धाकटीजुई आणि मोरिया 11 सावरकर. जिथे टॉस जिंकला सावरकर टीमनं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय MMV धाकटीजुई टीमला. आणि हा सामना जसा संपेल लगेच सावरकर संघ आपण फिल्डिंगचा ताबा घ्या आणि बॅट्समन देखील धाकटीजुई टीमच्या मैदानामध्ये जातील. आणि दुसऱ्या सत्राला या मॅच मध्ये सुरुवात झाल्यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूशाह सर यांच्याकडे जाऊया आणि ऐकूया त्यांना. धन्यवाद. आणि उद्या या स्पर्धेमध्ये एक एक्स्ट्रा शो मॅच होणार आहे. 40+ खेळाडू उद्याच्या रात्रीमध्ये खेळतील. आणि परवा देखील एक शो मॅच आहे 40+, म्हणजे 2 आणि फायनल त्यांची अगदी शेवटच्या फायनलच्या रात्रीमध्ये खेळवली जाईल. 2 रात्रीमध्ये 2 शो मॅच होतील आणि शेवटच्या रात्रीमध्ये तो फायनलचा सामना हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हाँ तो चलिए, बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर. और रोशन पाटिल सर, तारा संयम देखिए हमारी बात करेंगे यहाँ से. और उसके साथ साथ कंचन सर बात करेंगे. फिर से एक बार यवन जोड़ी देखिए पुरुष को हम देख सकते हैं. आणि पहा, उद्याच्या रात्रीमध्ये पहिली मॅच असेल वशा 11 विंदणे 40+ आणि बोरखार 40+. उद्या पहिला शो मॅच या स्पर्धेमध्ये राहील. आणि उद्या शो मॅच संपल्यानंतर परवा मरुआई विंदणे 40+ आणि धाकटीजुई 40+, अशा 2 40+च्या शो मॅचेस. आणि फायनल असेल त्यांची शेवटच्या रात्रीमध्ये, ती देखील पहिलीच मॅच खेळवली जाईल शो मॅच. आणि सामने 4 षटकांचे उद्याचे 40+ पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद. हाँ तो चलिए चलेंगे यहाँ पर. खारकोपर टीम देखिए यहाँ से पहले बल्लेबाजी करेंगे. यहाँ पर से माफी चाहेंगे. यहाँ पर से पहले बैटिंग करते हुए यहाँ से शिवकर टीम ने यहाँ पर 40 रन का टारगेट रखे. यहाँ से खारपुर टीम को पर सेकेंड इनिंग में देखते हैं. यहाँ से चलिए भाई, यहाँ पर सामने देखिए हमारी टिली लिली. चलिए भाई मजा लेते हुए, एंजॉय लेते हुए. रात देखिए भलाई काफी हो चुका है, लेकिन से यवन जोड़ी में देखिए बात करेंगे हमारे संदीप सेठ पाटिल और उसके साथ साथ सुमित सेठ पाटिल से पूरी मैनेजमेंट देखिए बात करेंगे. सोमनाथ दादा मात्रेली जी, हेमंत दादा घरत, रोहित दादा देखिए क्या कमाल का देखिए. कांचन सर पिछला मैच है, वही बात मैंने छेड़ा था. चलिए, जो सीरीज का रेस है ना भाई, पहला आपको 3 मैच के लिए रहेगा. और जैसे आप क्वालिफाई कर जाओगे, फिर
रेस कंप्लीट, यानी जो आज की रात में जितना मैच है आप 3 मैच खेलोगे वही काउंटिंग किया जाएगा आपको इस सीरीज के लिए। बड़ा अच्छा बात है, जानकारी यहाँ से मिलता हुआ। आज यहाँ पर पहला मुकाबला देखिए बात करेंगे, यहाँ से सेकेंड है। चलिए सुमित सेठ पाटिल देखिए इस वक्त भी, ओ ये चलिए पहली गेंद के पर देखिए वार्स, इसे कहते हैं पहली नजर में। ओ माय गॉड, क्या छोड़े भाई 200 रुपया। दीपक सेठ गरत देखिए, कांचन सर बीमार देखिए, चेक कहा जाएगा भाई क्या लेना चाहिए। कभी कभी हम कहते ना भाऊ 200 दिया ना, तो चलिए बात करेंगे यहाँ से, लेकिन कोई बात नहीं, चेक किया जाता है। कांचन सर बात तो ऐसा हो गया, पहली नजर में दिल नहीं चुराया है, दिल जलाया है यहाँ से। चलिए नो बॉल देखिए यहाँ से, और इसके साथ 6 रन। ओ ये देखिए आया तो छप्पर फाड़ के आया यहाँ से। अब ये टारगेट देखते हैं कितना आसान रहेगा कितना कठिन रहेगा। देखिए इसलिए कहा जाता है कांचन सर कि मारने वाला से बचाने वाला को बड़ा क्यों कहा जाता है, कारण नहीं है अपने भलाई देखिए यहाँ से टारगेट बड़ा सेट नहीं किए, लेकिन से जड़ में देखिए रखते हुए यहाँ से अगला मैच देखिए इसके पास जो आ रहा है यहाँ पर से बड़ा दिलचस्प रहेगा यहाँ से, क्योंकि रात जैसा बढ़ेगा यहाँ से। चलिए वाइट कैच आप देखिए, एक्स्ट्रा 6 रन आता हुआ यहाँ से। रन देखिए यहाँ से बात करेंगे, रन रेट जो गति रहती है ना, आपको 4 ओवर का मैच समझ लीजिए, आपको 10 का औसत से रन बनाना भी है, और दूसरी तरफ बात करेंगे तो 10 का औसत से आपको बचाना भी है। हर ओवर की बात करेंगे तो यहाँ से अगर शुरुआत ओवर में रन आ जाता है फिर आगे जाकर उतना कठिन नहीं रहेगा, और क्रिकेट का भाषा हमेशा कहता है कब क्या रंग बदलेगा। और स्क्वायर कैट देखिए बैकफुट से यहाँ से, क्या बढ़िया टाइमिंग देखिए यहाँ से देखने को मिलता है। यहाँ से आउटफील्ड तेज है और आता हुआ 4 रन। प्रतीक देखिए टीम में नहीं है, उसके बावजूद भी देखिए इंजरी के कारण से, लेकिन टीम का एफर्ट देखिए लाजवाब। चौके के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया यहाँ से 12 रन से। यहाँ से अगर 12 के औसत से जाते हैं तो अभी भी देखिए गेंद बचा है यहाँ से 2 गेंद से मैंडेटरी पावर प्ले देखिए थोड़ा महंगा साबित होता है यहाँ पर से। वासुदेव अंग्रे देखिए इनके ऊपर बहुत कुछ निर्भर था यहाँ से, और क्या बैटिंग देखिए। हर्षल ठाकुर देखिए यहाँ से लाजवाब है, गजब की बैटिंग देखिए, 13 रन तक आ चुका है अभी तक देखिए 5 गेंद के पर, लेकिन अभी भी देखिए यहाँ से आने वाला 1 गेंद, यानी कुल मिलाकर 19 गेंद है बचाए। टीम का स्कोर देखिए यहाँ से 13 रन से। गेंद थोड़ा सा मुझे लगता है क्या नो बॉल एक था, अंपायर इसलिए देख रहे थे घूम घूम के। नहीं अच्छी बात है यहाँ से। और ड्राइव देखे, क्या कमाल का ड्राइव देखे यहाँ से, व्हाट अ शॉट, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन फॉर रन। छत्रपती शिवाजी महाराज शकास्ते दाखली जुई या गावाला, छत्रपती शिवाजी महाराज शकास्ते दाखली जुई या गावाला, छत्रपती शिवाजी महाराज शकास्ते दाखली जुई या गावाला, छत्रपती शिवाजी महाराज शकास्ते दाखली जुई। चलिए बहुत बढ़िया देखिए, अगला मैच भी देखिए तैयार रही है भाई यहाँ पर। उससे पहले देखिए यहाँ से शुरुआत देखिए यहाँ पर कितना बढ़िया तगड़ा देखिए, अभी तक 17 रन है और ओवर लंबा चलता हुआ यहाँ से। बात करेंगे 11 स्टार तारा देखिए रोशन मंगेश शेठ घर देखिए, आप देख सकते हो इस वक्त यहाँ पर से बड़ा बिग लीग देखिए, जहाँ पर मंच पर आए थे, आज तशरीफ रखे थे शक्ति सेठ के साथ साथ देखिए A1 जोड़ी देखिए ग्राम पंचायत विद्यालय प्रीमियर लीग कंप्लीट हुआ, और उसके बाद A1 जोड़ी पुरस्कार देखिए यहाँ पर श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी यहाँ से देखने को मिलता हुआ यहाँ से। चलिए मैच का देखिए मजा लेते हुए टीम का स्कोर देखिए 19 तक पहुंचा है। कहते ना समंदर की तरह हमारी है पहचान, ऊपर से है खामोश और अंदर से है तूफान से ये बल्लेबाज। और फिर से एक बार ऑफ ड्राइव देखिए, गेंद थोड़ा आउटफील्ड से रुका है,
लेकिन जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए बैटर यहां से रन कंप्लीट करते हुए यहां से 2 रन देखिए स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 21 देखिए 21 रन यहां से। और जहां पर देखिए आपने 40 का टारगेट रखे अभी 18 गेंद 19 की जरूरत है यहां से। और कांचन सर इसलिए कहा जाता है ना छोटा सा टारगेट को बचाना जिससे सांप के मुंह से मेंढक को बचाना। और खास करके जो हर्षल ठाकुर और उसके साथ साथ देखिए ऋतिक घरत ने भी देखिए बहुत बढ़िया अच्छा साझेदारी निभाई लेकिन से थोड़ा सा निराश रहेंगे यहाँ से। पहला देखिए स्वीकर टीम को देखिए रन नहीं मिला और उसके बाद है रन गवा दी यहाँ से। अभी भी देखिए 19 गेंद 18 की जरूरत है यहाँ से। कुछ कहा नहीं जा सकता है। पिछला मैच देखिए कांचन सर आपने देखा 11 स्टार टीम को भी लगा था कि ये टारगेट हम बड़ी आसानी से हासिल कर लेंगे लेकिन यही बताए कि हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। आपको सामने से संघर्ष करना होगा यहाँ से। कठिन है लेकिन नामुमकिन नहीं। कहते ना आंखों में मोहब्बत है माथे पे पसीना है, जी भरकर मेहनत करो, किसने तुम्हें रोका है। खास करके मार्च का महीना जब आता है सब हिसाब किताब है क्लियर वो महीना आता है। तो यहाँ से आपको वही देखिए और यह चलिए हल्की सी देखिए बॉडी को बैकफुट पर रखे थे लेकिन बल्ला देखिए जो बल्ले का फॉलो था ना वो एकदम पॉइंट कवर को यहाँ पर चीर रहा था। बहुत बढ़िया देखिए यहाँ से एकदम नजरें गेंद के ऊपर है। आखिरी गेंद को आने तक वेट कर रहे हैं, इंतजार कर रहे हैं, उसके बाद देखिए शॉट सिलेक्शन अपना जगह बना रहे हैं। बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ से। इसे कहते हैं कांचन सर कि तलवार को देखकर उसकी धार का अंदाजा मत लीजिए, उसकी वार से उसका अंदाजा लीजिए। 23 रन देखिए यहाँ से। प्रतीक देखिए इसके टीम में देखिए आज पहला मैच में देखिए इंजरी जिसके कारण ना गेंदबाजी ना बल्लेबाजी इस मैच में उतर नहीं पाई लेकिन इसके बावजूद भी टीम ने देखिए बहुत बढ़िया खेल दिखाते हुए। लेकिन अब थोड़ा सा स्वीकर टीम देखिए यहाँ से गेम से निकल रही है भाई। यहाँ से अगर गेम में रहना है तो फिर ये साझेदारी को तोड़ना होगा यहाँ पर। लेकिन कमाल की बैटिंग देखिए, एक्सीलेंट बल्लेबाजी यहाँ पर। हल्का से रूम मिला और स्क्वायर लेग को चीर दिया 6 रन। नहीं यहाँ देखिए शराब भाई यहाँ पर बहुत बढ़िया बल्लेबाजी टीम का स्कोर देखिए पहुंचा दिया 29 29 रन। अब 11 की जरूरत है। कंचे सर अब यहाँ से हम कह सकते हैं थोड़ा कहीं ना कहीं गेम में दूर जा रही है स्वीकर टीम क्योंकि अब थोड़ा कठिन हो जाएगा। जो ये ओवर था ना उनके लिए बहुत बड़ा निर्णायक ओवर था। जब पहला ओवर आपने 21 खा लिया और यहाँ से देखिए जो वापस लौटने वाली ओवर थी कहते ना उजाले में मिल ही जाता है कोई ना कोई। तलाश करो ऐसे इंसान के जो अंधेरे में साथ है। मुश्किल समय था लेकिन ये नहीं कहेंगे कि खराब गेंदबाजी, हम ये कह सकते हैं अच्छी बैटिंग। और वो निश्चित रूप से यहाँ पर हल्की से देखिए आवाज था और बल्लेबाजों ने देखिए यहाँ पर छोड़ते हुए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए देर से आया विकेट लेकिन देखते हैं कितना दुरुस्त होगा ये आने वाला समय बताएगा। यहाँ से सुमित खरा देखिए देख सकते हो निश्चित रूप से यहाँ पर सावरकर टीम और थकते हुए देखिए चर्चा तो चलता हुआ आपस में लेकिन बड़ा चर्चा के साथ साथ मैच भी देखिए उतना बड़ा रहेगा। चलेंगे थोड़ा डीजे के पास मौका है। पहला विकेट गिरा है 29 रन बनाए। अब देखिए जीत की बात करेंगे तो केवल 11 की जरूरत है और गेंद देखिए काफी है 15 गेंद। संदीप दादाची एवं जोडी आली नावाला छत्रपती शिवाजी महाराज चषकात धाकटी जुई गावाला छत्रपती शिवाजी महाराज चषकात धाकटी जुई या गावाला छत्रपती नहीं सही बताइए यहाँ पर संदीप दादा सुमित दादा देखिए बात करेंगे। श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी देखिए नाम देखिए महाराज के नाम से है तो ये संघर्ष करना जानते हैं यहाँ से। और कांचन दादा ऐसे जोड़ी को क्या कहा जाता है कि रुतबा बनाओ भाई समंदर जैसे बनाओ, अगर शेर भी पानी पिए तो सर झुका कर पीना चाहिए। शक्ति दादा मात्रे देखिए सुमित दादा का नजर निकाया गया। हमने जिक्र की अभी कुछ समय पहले मंगेश दादा ऑनलाइन जुड़े थे तो चलिए शक्ति दादा मात्रे माजी सरपंच एक सफल देखिए आयोजक मैं कहूँगा चर्चा में रहा वो लीग है। आइए शक्ति दादा खास करके सुमित दादा की आवाज है बुलाइए, हम कॉमेंट्री बॉक्स पर जुड़े हैं। हॅलो याच दरम्यान विनंती केली जाते शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केले त्यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती या आणि त्यांच्या समेत संपूदादा म्हात्रे ओवळे यांचं देखील आगमन झाले आम्ही त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील मंचावर या। चलिए बात करेंगे। देखिए ऐसे हस्ते मैंने यही बात बताया ये जब जब धरती पर रहेंगे शक्ति दादा ये तस्वीर में कम लेकिन मुसीबत में ज्यादा।
सीरीज देखिए पाएगी, लेकिन यहाँ पर देखिए मुसीबत बन रही तो गेंदबाज के लिए बन रहा है, मैच हाथों से निकल रहे हैं। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 3-3, 33 रन। जीत के लिए केवल 7 की जरूरत है। Yes. शक्ति दादा आइए, VIP डैश में आपका स्वागत है, वेलकम। याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळेल ग्रुप ग्रामपंचायत विंदणीचे माजी सरपंच शक्ती बालकृष्ण म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही संपुशेट म्हात्रे साहेबांना देखील पाहताय। अनिरुद्धजी घरत यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत आलेल्या इतर मान्यवरांचं देखील आम्ही शब्दसुमनानं हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। A1 जोडी पुरस्कृत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 स्वागत आहे आपलं। चलिए संयम बात करेंगे ना, ऐसा रथी महारथी जब स्टेज पे आते हैं ना, बड़ा मजा आ जाता है भाई, यहाँ से रौनक बढ़ जाता है। ओले से देखिए हम निलेश शेठ पाटील साहेब, दिनेश शेठ पाटील साहेब खारकोपर यांचं देखील आगमन झालंय। दिनेश शेठ पाटील साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। या साहेब आपण देखील क्या बात है, यही तो हमारे ICC, यही तो हमारे BCCI हैं। अगर ये टेनिस क्रिकेट इतना शान सूरज से चल रहा है ना, आज देखिए चर्चा होता है, टेनिस क्रिकेट पूरी दुनिया भर में खेला जा रहा है संयम, लेकिन महाराष्ट्र देखिए बात करेंगे, ठाणे रायगढ़ 2 हिस्सा पूरे महाराष्ट्र में देखिए जिसका मेला कहा जाता है, बड़ा मेला देखिए, चाहे रबर बॉल लीजिए चाहे टेनिस बॉल लीजिए। और ये सब देखिए शक्ति दादा लिए जिस तरह के देखिए दिनेश दादा आपने बताया कार पर है, ओले से देखिए यहाँ पर है, और इन चेहरे ने कहीं ना कहीं टेनिस क्रिकेट में एक जान डाली है। एक 33 रन देखिए यहाँ से बना है, अभी भी 7 की जरूरत है। और कांचन दादा मैंने यही बात बताया कि ऐसे हंसते देखिए शक्ति दादा, जो तस्वीर में कम मुसीबत में ज़्यादा, समाज में भी संघर्ष टेनिस क्रिकेट में देखिए। और ये टेनिस क्रिकेट ग्रामीण देखिए आज भी है, कल भी, आने वाला वक्त भी रहेगा। जिस तरह से लीग आ रहा है भाई, और ये क्रेज देखिए आज ISPL तक पहुंचा, यहाँ पर इतना बड़ा टेनिस क्रिकेट को उपलब्ध मिला, इसके कारण यही है। शुरुआत हमने ग्रामीण से दिया, लीग स्टेज से दिया यहाँ से, और उसके बाद देखिए आज ओपन ISPL बड़ी बड़ी चीज़ तक पहुंचा। यहाँ से क्रेडिट जाता है भाई यहाँ से, क्योंकि हमेशा देखिए समाज में इन्होंने बताया भाई यहाँ से संघर्ष करने के साथ साथ है आपला माणूस आपला खिलाड़ू पुढे गेला पाहिजे। यहाँ पर शक्ति दादा देखिए हम देख सकते हैं, जहाँ यहाँ पर भी देखिए सीरीज के लिए मोटर बाइक है और 2 स्पोर्ट साइकिल। यहाँ से हमारी A1 जोड़ी की देखिए कितनी अच्छी, वहाँ पे भी देखिए मंगेश दादा शक्ति दादा जोड़ी। यहाँ देखिए बात करेंगे सुमित दादा, संदीप दादा, हम बड़े खुशकिस्मत हैं, कांचन दादा जुड़ते हुए आपके साथ साथ है। लेकिन से मैच देखिए बात करेंगे, थोड़ा सा दिल टूटेगा यहाँ से, इतना बड़ा देखिए विक ट्रॉफी, ये टूर्नामेंट को गंवाना कोई नहीं चाहेगा। लेकिन यहाँ पर कहीं ना कहीं शिव का टीम थोड़ा सा मैच से दूर निकल रहा है। और खारकोपर टीम देखिए, जितनी भी तारीफ इसलिए मैं कर लूँ, खास करके देखिए पहली मैच में बहुत बड़ा देखिए झटका लगा प्रतीक पाटिल, खास करके जिस नाम से देखिए टीम पहचाने देखे। लेकिन इसलिए कहा जाता है कांचन सर कि खेल एक खिलाड़ी का नहीं रहता है, पूरी 11 खिलाड़ी का। आज डेविड मिलर देखिए लड़ते रह गए, साउथ अफ्रीका टीम को ले नहीं जा सके। वही डेविड मिलर के लिए रहा भाई, जहां पर ICC T20 में देखिए जहां पर कैच हुए 16 रनों के, डेविड मिलर के लिए कहीं ना कहीं बड़ा अच्छा संघर्ष कर रहा है बंदा, लेकिन पूरी टीम देखिए उनके साथ नहीं दे पा रहे हैं। और डेविड मिलर भी आज सोच रहे होंगे, बड़ा मैं बदकिस्मत हूँ, टीम के लिए इतना मेहनत करता हूँ लेकिन ट्रॉफी नहीं दिला पा रहा हूँ। लेकिन कोई बात नहीं भाई, कहते हैं ना तेरी हार से ना उतनी खुशी मिलती है, ना तेरी जीत से उतना खुशी मिलती है। आज जिन्होंने क्रिकेट में अच्छे काम कर रहे हैं, जैसे हमारे यहाँ पर अतिथि मान्यवर, तो उसी तरह से कोई खिलाड़ी भी भाई, आपके हार जिससे उतनी खुशी नहीं मिलती है जितनी खुशी आपके मैदान में होने से मिलती है। आपने इस क्रिकेट में जुड़े हो, आप इस रिश्ते में जुड़े हो, ये सबसे बड़ी बात है। चाहे अंतर्राष्ट्रीय की बात कर लीजिए, चाहे टेनिस क्रिकेट का बात कर लीजिए, कांचन सर चाहे समाज की बात कर लीजिए। और यह चलिए जगह बनाकर थोड़ा सा खेला गया, यहाँ पर गैप देखते हैं, यहाँ से बहुत बड़ा गैप था यहाँ से, और शायद मुझे लगता है खिलाड़ी नहीं थी वहाँ पर। और चौके के साथ साथ गेम ओवर हो गया, यहाँ पर मैच कंप्लीट हो गया। लेकिन कोई बात नहीं, तिरंगा शिवगढ़ टीम ये बड़े अच्छी टीम है, इनका इतिहास उठाकर देखिए। प्रेम मत हो उदास लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। पहले भी तेरा वक्त था, जमाना था, वक्त बुरा रहता है रक्त नहीं, आज तेरा है तो कल मेरा है, ये वक्त वक्त का बात होता रहता है। तो चलिए मैच के मैन ऑफ द मैच की तरफ बढ़ चलते हैं यहाँ से, क्योंकि यहाँ से जिस तरह से मुकाबला को जीते, यहाँ से बगैर प्रतीक पाटिल से देखिए, यहाँ से आयुष गोंदली को देखिए मैन ऑफ द मैच दिया जाएगा, इसलिए अर्पण मौला रहे यहाँ पर से। गेंदबाजी अच्छे की, कंजूसी ओवर थोड़ा सा डालें, 6 रनों का ओवर सफलता लगाएं, और टीम को आकर आखिरी समय में कुछ रन भी जोड़ दिए भाई, 10 रन। लेकिन इनका ज़्यादा जो मैन ऑफ द मैच में रहा इफेक्ट रहा, वो रहा गेंदबाजी, क्योंकि जब 4 ओवर के अंदर किसी टीम को आप 40 के अंदर रोक लेते हो, फिर बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पर माना जाएगा। यहाँ से मॅन ऑफ द मॅच आपण देऊया। या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आयुष गोंदली
आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय शक्ती बालकृष्ण म्हात्रे. अनिरुद्ध घरत यांना विनंती असेल.